तर मित्रांनो, कालच्या सारखंच आज सुद्धा सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे आणि आज तर एवढा जोरात पाऊस चालू आहे, त्यामध्ये हवा तर अशी सुटलीये. त्यानंतर मी केली मस्तपैकी देवपूजा आणि रांगोळ सुद्धा काढलीये. बघा किती छान रांगोळ काढलीये. मम्मी आणि सपना दीदी इकडे सगळं घर वगैरे क्लीन करत आहे आणि बघू शकता मी इकडे लावलं आहे चुटकी सारखं ब्लशर, म्हणजे मी लिपस्टिकचं ब्लशर ट्राय केलं, बट हे जर आतीच दिसत तर मी याला येतं वाईप्सने थोडंसं रिमूव्ह करून घेते. मी सहजच ट्राय करून बघितलं, बघावं म्हणलं लिक्विड ब्लशर सारखं दिसतं का, बट हे ब्लेंडिंग व्यवस्थित झाली नाही, त्याच्यामुळे हे दिसतं. मी याला व्यवस्थित रिमूव्ह करून कॉम्पॅक्ट लावून घेतला. त्यानंतर मी लावतीये काजळ. आज ना मी जरा जास्तच काजळ लावून बघते, कारण माझे डोळे आधीच खूप मोठे आहेत. त्यामध्ये मी म्हटलं जरा जास्तच काजळ लावून बघावं, सो मी काजळ लावून घेतला आहे. आणि माझे डोळे कसे दिसत आहेत एकदा नक्की सांगा, मला तर खूप जास्त आवडले. आणि माझा लुक सेम चंद्रमुखी सारखा दिसतोय का नाही, म्हणजे डोळे सांगा एकदा नक्की. आणि आता मी कॉस्ट्युम चेंज केली, कारण मला करायचे आहेत रील शूट आणि सपना दीदी आज मला हेअरस्टाईल घालून देते. सो बघू शकता हेअरस्टाईल डन झालेली आहे. मीच मोकळे सोडते, म्हटलं यावेळेस काहीतरी वेगळं करावं. सो हा आहे माझा फायनल लुक आणि हा माझा ड्रेस कसा वाटतोय नक्की सांगा. एकदम स्किन फिट आहे आणि काय एवढं सजून धजून तरी उपयोग तरी काय झाला माझा, कारण हे पाऊस काय बंद व्हायचं नाव घेतच नाही. माझे काय रील शूट होतील असं मला वाटत नाहीये, म्हणून मग मी ना फटाफट चेंज करून आले आणि आमचा अचानकच प्लॅन ठरला सीझन मॉलला जायचा. मग सपना दीदी खूप जास्त खुश झाली, तर आम्ही फटाफट निघालो, कारण पाऊस थोडा वेळ बंद झाला होता. ह्या पावसाचं काही सांगता येत नाही कधी काय येईल. आणि हे बघू शकता एवढं जास्त चिखल झालं होतं, चिखलात चालायचं म्हणजे खूप कंटाळा आला, म्हणून आम्ही फटाफट ओला बुक केला आणि त्यानंतर निघालो. त्यात पण ही ट्रॅफिक तर तुम्ही बघू शकता पुण्याची. मी तर खूप जास्त कंटाळून गेले आणि तुम्ही बघू शकता फक्त इथं सीझन मॉलला जाईपर्यंत सपना दीदी तर झोपली सुद्धा, कारण तिला ऑटोमध्ये खूप जास्त मळमळ होत होतं. आम्ही ऑर्डर केला पिझ्झा बर्गर आणि आज आमच्या सोबत आहेत राज सर, सपना दीदी, आम्ही सगळेजण आलोय आणि सगळेजण मला बोलतायत खायच्या टायमाला तरी मोबाईल सोडत जा, कंटिन्यू व्हिडिओ वगैरे चालू असतात तसं. त्यानंतर मग आम्ही आलो, मस्तपैकी सगळं मॉल वगैरे फिरून झालं आणि परत आम्ही घराकडे जायचं होतं, तर हा स्टँड घेतला होता. तर हे बघा या दोघींनी माझ्याचकडे दिला. मग घरी आल्यानंतर परत मलाच कामं लावली, पीठ वगैरे सगळं मळून दिलं, तर जेवण वगैरे सगळं झालं. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. डेली ब्लॉग आवडतात का हे सुद्धा नक्कीच सांगा.